चर्चा करणार आहोत आणि त्यातून मार्ग काढणार आहोत। गेली 3 दिवस साहेब या ठिकाणी उपोषणकर्त्यांबरोबर कालचा प्रसंग सुद्धा फार विचित्र होता। एका युवकाने या ठिकाणी अमोल अशोक दौंड या युवकाने या ठिकाणी आत्महत्या केली। आज कोणशी या गावामध्ये सुद्धा बायका सत्याग्रह चालू आहे। एक 20 वर्षाचा युवक या आंदोलनाने अमर उपोषणाने प्रेरित होऊन काय त्याच्या डोक्यात गेलं घुसलं, त्यामुळे तिने स्वतःचा जीव गमावला। मी सगळ्याला हात जोडून एक विनंती करतो की आपण असं कोणतंही पाऊल उचलू नये आणि संत भगवान बाबा चरणी, संत बांबू चरणी, संत नारायण महाराज चरणी एक प्रार्थना करतो की या उपोषणकर्त्याला निश्चितच आपण ऊर्जा दिली। आता त्यांचे 2-3 दिवस बऱ्यापैकी म्हणजे हाल होतील, आपण त्यांना त्रास देऊ नये। आता उपोषण सुटल्यानंतर आपण त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करणार आहोत। प्रत्येकाने प्रेम दिलं, परंतु आता थोडा 3 दिवस त्यांना थोडा आराम द्या। त्यांच्यासंग चर्चा न करता त्यांना दवाखान्यामध्ये विलास करू द्या। आज निश्चित साहेब तुमच्या जिल्हाधिकारी साहेब म्हणून तुम्ही आमच्या या ठिकाणी आलेला आहात, परंतु आपण आमची शासनापर्यंत माहिती ती पुरवलेलीच आहे। सन्माननीय प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असतील, या तालुक्याचे पोलीस निरीक्षक साहेब असतील, यांनी वेळोवेळी येऊन आम्हाला आंदोलनकर्त्यांना फार मदत केली, परंतु आम्हाला या ठिकाणी आमचा निर्णय लगेच लागणार नाही, पण आपण मदत करतात। महाराजांनी अगदी सगळ्यांना उपोषणकर्त्यांनाच नुसतं तुम्ही ऊर्जा दिली नाही, आमच्या माता भगिनीला एवढी मोठी ऊर्जा दिली। पप्पूने जर कधी परत भविष्यात उपोषण जर केलं तर मला नाही वाटत महाराज त्या कोणत्या कंगळीवर करत्या, पण नक्की कंगळी का बोट का मधलं बोट का अंगठा, हे सगळं अगदी तुमचं इतकं तंतोतंत पाहिलंय। त्यामुळं निश्चितच महिलांना आम्ही या योगदानाबद्दल निश्चित तुमचे धन्यवाद मानतो। आपण या ठिकाणी जमलात। मी आता सन्माननीय निवासी जिल्हाधिकारी साहेब यांच्या संघ प्रांत साहेब यांच्या चर्चा केली की तिथं सुद्धा बायका सत्याग्रह चालू आहे। त्या संदर्भात काका असतील, बाळासाहेब असतील, काल बाळासाहेब त्या ठिकाणी येऊन गेले, ते असतील, सर्वजण अधिकारी साहेबांबरोबर चर्चा करावी। ते कुटुंब इतकं तहसीलदार साहेब स्वतः आले की घरकुल ज्यावेळेस शासनाचं घरकुल ग्रामपंचायतने दिलं, 1 गुंठा सुद्धा जागा सगळ्या गावाने भावकीने मिळून त्याला दिली। PI साहेब त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी त्यांना ज्यावेळेस ते घरात घुसले तर त्यांच्या PSI साहेबांना ते पात्रावरचा लागला, म्हणजे राहायला घर सुद्धा नाही। ऊसतोडी काम करणारा आई वडील आणि एक लहान भाव आहे, त्याला त्याच्या एका बाजूच्या वाळचा सुद्धा प्रॉब्लेम आहे। अशा परिस्थितीमध्ये त्या घरावरती अगदी मोठं संकट निर्माण झालेलं आहे, भूमिहीन असणारं घर आहे। त्यामुळं मी निश्चित स्वरूपात आपल्या सर्व लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या भावना कळवल्या, प्रशासनाबरोबर आपल्या भावना सगळ्याला कळवलेल्या आहेत। आपण सर्वजण त्याला मदत करतात, त्याच्या आत्म्यास चिर शांती लाभण्याकरता अनेक मान्यवरांनी निष्ठा भावपूर्ण श्रद्धांजली दिल्या। सन्माननीय बाळासाहेब सुद्धा काल आले, त्यांनी ती परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी स्वतः त्या कुटुंबाला 50,000 रुपये देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं। आज हे समोर म्हणजे बॅनरवरती फोटो आहे, समोर जर पाहिला तर महाराजांचं कदाचित तिकडे लक्ष गेलं, त्यांनी सगळे फोटो पाहिले, पण त्या मुलाचा फोटो आहे। फटावरती मिशीन असताना सुद्धा टोकाचं पाऊल उचललं, म्हणून सर्वांना तरुण मित्रांना विनंती आहे, कारण कालच्या आंदोलनामध्ये मुली पार मेन लाईनच्या पोलवर चढल्यानंतर सगळ्यांचा आवाज असा पाण्यातून चढल्या, कोणी काही प्रकार केला म्हणून असा काही प्रकार करू नये। आपण सर्व तरुणांना एक विनंती करतो, ज्याच्याकरता रक्षण पाहिजे त्याच्याकरता आपण जिवंत असणं काळाची गरज आहे, म्हणून आपण सर्वांचं या ठिकाणी निश्चित स्वरूपात अभिनंदन करतो। साहेबांचे या ठिकाणी या परिसरातला एक आंदोलन कार्यकर्ता म्हणून त्यांचंही स्वागत करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय भगवान। बोला संत भगवान बाबा की